मित्रांनो, नुकतीच एक घटना घडली इस्लामपूरची, जिथे एका 3 वर्षाच्या मुलीवर तिच्याच आजोबाने लैंगिक अत्याचार करून बलात्कार करून तिचा जीव घेतला. जे फूल उमलण्या अगोदरच विस्मळून गेलं. त्यानंतर काही दिवसातच आपल्याला ऐकायला मिळते पुण्यात जिल्ह्यातील पार्वती टेकरी परिसरातील एक घटना की जिथे 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होता वाचला. काय चाललंय या समाजात? या समाजातील घाणेरडी विकृती कधी थांबणार आणि त्याला आळा कोण घालणार? कोण आहे जबाबदार आहे? प्रशासन, तुम्ही आणि आम्ही. चिमुरड्या मुलीवर अत्याचार होतो आणि आपले नेते शांत आहेत, अगदी निशब्द. असे कसे बसू शकतात ते? ज्या देशात मुली सुरक्षित नाही, जिथे सत्तेच्या खुर्चीत बसलेल्यांचा रक्त कसं सळसळत नाही, काहीच का वाटत नाही त्यांना? मतं मागायला रस्त्यावर उतरणारी नेते मंडळी एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली जाते, तेव्हा एकही नेत्याला रस्त्यावर उतरावंसं वाटत नाही. ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला लाज आणणारी आहे. दुसऱ्या राज्यात विजय साजरा करायला वेळ आहे, सेलिब्रिटींच्या मुलींच्या लग्नाला भेट द्यायला वेळ आहे, पण एका पीडित मुलीच्या आई वडिलांना भेट द्यायला तेवढा मात्र वेळ नाही. ज्या छत्रपती महाराजांची शिकवण घेतली म्हणवतात, तीच नेते मंडळी आज विसरलीत का? कारण शिवरायांनी शिकवलं होतं, स्त्रीचा सन्मान म्हणजे स्वराज्याचा सन्मान. ही फक्त निष्काळजीपणा नाही, हा थेट मानवतेचा अपमान आहे. त्या आईच्या डोळ्यातलं पाणी, त्या वडिलांच्या हृदयातली वेदना, हे कुणाला दिसत नाही का? आज प्रश्न फक्त न्यायाचा नाहीये, आज प्रश्न आहे आपण माणूस आहोत का याचा विचार करण्याचा. जर आज आवाज उठवला नाही तर उद्या ही आग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल. आणि म्हणूनच आता गप्प बसायचं नाही, आता प्रश्न विचारायचे, जबाबदारी मागायची आहे. कारण न्याय उशिरा मिळणं म्हणजे अन्यायच. मुख्यमंत्री साहेब, पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे एक आशेचं किरण घेऊन बघतंय की कधी या चिमुकलींना न्याय मिळेल.